डायरीची पानं चाळतोय. काही माणसं आपल्याला अशी भेटतात की खरंच छान वाटतं त्यांच्याबरोबर असताना, ती आपल्या आयुष्यात आहेत असं जेव्हा आपल्याला वाटतं. अशा काही माणसांबरोबर राहण्याचे माझे जे अनुभव ते मी आज तुमच्याशी बोलणार आहे किंवा वेगवेगळ्या वेळेस तुमच्याशी बोलत राहीन. मागच्या महिन्यात मला आपल्या दीपस्तंभच्या या सगळ्या सामाजिक कामांमध्ये फाउंडेशनच्या परिवारामध्ये सक्रिय असलेल्या महेश चौधरींचा फोन आला. महेश चौधरी हा मागच्या वर्षी आपल्याच परिसरातला, आपल्या भागातला आहे आणि आपल्या परिवारातला सदस्य, तो IAS झाला आहे. आणि तो म्हटला, सर माझं लग्न आहे आणि लग्नानंतर त्याला त्याच्या पत्नीसोबत आणि परिवारासह आपल्या प्रकल्पाला मनोबल गुरुकुल संजीवनला भेट द्यायची होती. महेश खरं म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून या सगळ्या आपल्या कामामध्ये सक्रिय आहे आणि नुसतं सक्रिय नाही, सक्रिय योगदान देतो आहे. त्याच्या परीने तो दरवर्षी काही महिने झाले की आवर्जून योगदान देतो. तर लग्नानंतरही तो म्हटला, मला काहीतरी आपल्या मुलांसाठी करायचं आहे सर, आपल्या परिवारात हा आनंद मला शेअर करायचा आहे. आणि महेश आला, परिवारासह आला. मुलांशी छान बोलला नेहमीप्रमाणे आणि सगळ्या मुलांसाठी त्याने नवीन वर्षाच्या डायरी दिल्यात भेट म्हणून आणि लग्नाचा आनंदही साजरा केला. महेशला मी जेव्हापासून ओळखतो मला त्याच्या 2-3 गोष्टी खूप भावतात. मी खरं म्हणजे शिकतो पण या सगळ्या लोकांकडून की मी कसं पुढे जगलं पाहिजे. महेशला पोस्टिंग मिळाली मणिपूरमध्ये. खरं म्हणजे जेव्हा अशा दुर्गम भागामध्ये पोस्टिंग मिळते तेव्हा खूपशे लोक निराश होतात, नाराज होतात. सांगताना सांगतात की आम्हाला कुठेही काम करायला आवडेल, पण मनात असं असतं की आपल्या आपल्या भागात करायला मिळालं तर फारच बरं, कारण ते सोयीचं असतं, सहज असतं. पण महेशला जेव्हापासून मणिपूर मिळालं आहे, मी आजपर्यंत एकदाही त्याच्याकडून हे ऐकलं नाही की सर इकडे मिळायला हवं होतं, काही प्रयत्न करता येतील का, इतक्या दूर कसं काम करता येईल, तिथली भाषा, तो परिसर सगळं वेगळं. पण महेश पहिल्या दिवसापासून म्हणतोय की मला खूप छान वाटलं सर, मला आवडेल, मला हे खूप आव्हानात्मक वाटतंय आणि मला नवीन अनुभव येतील. जीवनातल्या अनेक गोष्टींकडे पण आपण जर नवीन अनुभव म्हणून आणि शिकणं म्हणून बघितलं तर प्रवास सुंदर होतो. महेशने जॉईन केलं आणि इतकं छान काम करतोय. आता तो तर म्हणतो मी मणिपूरचाच आहे आणि पूर्ण वेळ त्याच्या बोलण्यात मणिपूर असतं की त्या लोकांसाठी, आपल्या देशबांधवांसाठी काय करता येईल, तिथल्या परिसरासाठी काय करता येईल, असा महेश. म्हणून मला खूप आवडतो. दुसरी गोष्ट आहे महेशची, महेश फार नम्र आहे. त्याचं पद त्याच्या डोक्यात अजून गेलेलं नाही आणि जाणार नाही ही मला खात्री पण वाटते. महेश स्वतः फोन करतो, सर मी येतोय, आलोय, मला यायची इच्छा आहे, मला मुलांशी बोलायचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळा खूप मानपान असतात की मी का फोन करू, त्यांनी का फोन केला नाही, असं काहीच नाही. महेश स्वतः फोन करतो, येतो अतिशय साधेपणाने. मी महेशला म्हटलो मी तुला गाडी पाठवतो, तो म्हणतो नाही सर मी येईन रिक्षाने किंवा 2 व्हीलरने. स्वतः येतो अतिशय नम्रतेने. सगळ्या मुलांशी त्यांचा मोठा भाऊ म्हणून वावरतो. किती छान वाटतं. आणि असं ज्यांचं विचारसरणी असते ते खूप चांगलं काम खरंच समाजासाठी करतात, करू शकतात या पदावर, असा माझा 15-16 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या दीपस्तंभ परिवारात असे अनेक अधिकारी आहेत की जे या पद्धतीने त्यांचं वावरणं, बोलणं, विचार करणं असतं. त्यामुळे महेश आला की भेटतो, स्वतःहून येतो, काहीतरी योगदान देतो, मुलांशी खूप छान बोलून जातो. आणि हा त्याचा सोबत असण्याचा संदेशच फार मोठा असतो मुलांसाठी की अधिकारी का व्हायचं, कसं जगायचं, माणसाने माणसाशी माणसासम कसं वागायचं, हे महेश मुलांसमोर जेव्हा बोलतो तेव्हा त्यांना आपोआप ते जाणवतं. तर महेश आपल्या परिवारात आहे याचा मला खूप आनंद आहे आणि त्याला त्याच्या कामासाठी शुभेच्छा, त्याच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा. खूप छान त्याला जीवनसाथी मिळाली आहे. तर त्या दोघांनाही आणि परिवाराला मी खूप मनापासून शुभेच्छा देतो. थँक्यू महेश, बीइंग इन दिस ऑल जर्नी. बेस्ट विशेस.